लोकसभेच्या या रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्याही फैरी झडतायत. पाहूया. नवनीत राणा एनडीएच्या भाग आहेतच, तसंच लोकसभेत त्यांनी आमची बाजू घेतली आहे, पंतप्रधानांची बाजू घेतली, त्यामुळे ते आमच्या सोबत आल्यास नवल नाही, देवेंद्र फडणवीसांचं विधान. भाजपच्या चर्चांमध्ये आम्ही आहोत ही सकारात्मक गोष्ट, नवनीत राणांचं वक्तव्य. आम्ही भाजपला महत्त्वाचे वाटतो, यातच आनंद, नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. वंचितला लोकसभेच्या 4 ते 5 जागा दिल्या जाऊ शकतात, विजय वडेट्टीवारांची माहिती. वंचितला 4 ते 5 जागा देण्यावर चर्चा, शरद पवारांचंही तेच म्हणणं, असं वक्तव्य. जितेंद्र आव्हाड यांची प्रकाश आंबेडकर यांना ट्विट करत एकत्र येण्यासाठी साथ. संविधान वाचवणं हे तुमचं आमचं ध्येय. समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया, असं आवाहन. सुनेत्रा पवार बारामतीमध्ये बाजी मारणार असा विश्वास. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया देत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचे सुतोवाच. बारामतीची लढत थंडरबोल्ट असेल, तिथूनच घड्याळाचा उगम होईल. घड्याळ तेच, वेळ नवी. धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा. अबकी बार 400 पार. महाराष्ट्रामध्ये 48 जागा निवडून येतील, असाही विश्वास. शिरूरमध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटलांचा एकाच गाडीमधून प्रवास. अजित पवारांची आढळराव पाटलांच्या संस्थेलाही भेट. आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा लढण्यासाठी उत्सुक. मावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे लोकसभा लढवणार. उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृत घोषणा. मावळमध्ये आता विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध वाघेरे यांची लढत. अमरावतीची जागा हा आमचा अधिकार. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा. 2019ला राणांना सपोर्ट, पण त्या इकडे फिरकल्याच नाहीत. भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये आमची आणि शिवसेनेची नावं जाहीर होतील, अशी माहिती.